नमस्कार सर, आपलं आमच्या चॅनलला स्वागत आहे. सर, येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत आहे आणि सर आपल्याला एक उमेदवारी मिळणार आहे. सर, आपण काय सांगाल, काय असे मुद्दे आहे ते घेऊन आपण रणांगणात येणार आहात? जय महाराष्ट्र. मी लेखराज पराते, उपविभाग प्रमुख मध्य नागपूर शिवसेना. मी आपले लोकनेते आणि लोकप्रिय ज्यांच्या कार्यशैलीतून मी प्रभावी होऊन शिवसेनेत हे गेलेले आहे आणि त्यांचेच मार्गदर्शन घेऊन मी म्हणजे आपल्या प्रभाग 8 यामध्ये जे नगरसेवकाचे जे उमेदवार आहेत ते घेतलेले आहे. कारण की इथे गेल्या 8 वर्षापासून जे नगरसेवक आलेले आहेत त्यांनी कधी या एरियात पाहिलं नाही आहे. इकडल्या समस्या, लोकांच्या समस्या जे एवढ्या समस्या आहेत, म्हणजे गटर लाईन झाल्या आहे, आपलं OCWची झाली, पाण्याची समस्या झाली, इलेक्ट्रिकची समस्या झाली, मेडिकलची समस्या झाली. ह्या समस्या ज्या आहेत हे सोडवण्यासाठी आतापर्यंत कोणतेही जे नगरसेवक चुनून आलेले आहेत त्यांनी कधी इथं येऊन बघितलेलं नाही आहे. आणि कसं आहे, त्याकरिता आम्हाला पुढाकार घेऊन हे शासकीय जे अधिकारी आहे यांना निवेदन देऊन हे जेवढे पण कामं आहेत हे करून घेण्यात आलेले आहेत. आणि शिवसेनाने माझे जे आपले उपमुख्यमंत्री आहेत माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपले किरणजी पांडव, रुपालभाऊ तुमाने, सुरेशभाऊ गोजे जिल्हा प्रमुख आणि नरेशभाऊ मोवाडेकर शहर संघटक यांच्या मार्गदर्शनात मी हे काम करीत आहे. मला जर लोकांची कोणतीही समस्या माझ्यापर्यंत आली तर मी तुरंत त्या अधिकारीला कॉल करून ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. सर, आपल्या प्रभाग 8मध्ये असे कुठले कामं रखडलेले आहे जे आपल्याला पूर्ण करायचे आहे? आपल्या समाजामध्ये म्हणजे आमच्या या प्रभागात आता जसं पाणी लाईन आहे, पाणी लाईनच्या समस्या खूप जास्त आहेत. लोकांच्या समस्या अशा आहे का 2 तास पाणी मिळतो, त्यानंतर बंद होऊन जातो, लोकांना पुरेसा पाणी मिळत नाही, त्याच्यात दबाव एवढा कमी असतो का पाणी मिळत नाही पुरेसा. त्यासाठी मी आत्ताच म्हणजे 6 दिवस झाले मी निवेदन दिलेलं होतं. नायक सर जे आहेत झेडे झोनल ऑफिसर यांना निवेदन दिलेलं आहे का म्हणजे 1 टाईम नाही, आम्हाला 2 टाईम पाणी देण्यात यावं आणि जो फोर्स तुमचे जो कमी आहे, जो दबाव कमी आहे त्याला तुम्ही वाढवण्यात यावं. नाहीतर सकाळी जर तुम्ही पाणी देताय तर 2 तासाच्या ऐवजी मला 3 तास 3.5 तास पाणी देण्यात यावं. सर, आपण आपल्या प्रभागाच्या जनतेला काय एक आश्वासन देऊ इच्छित? माझ्या जनतेला एकच आश्वासन राहील का जे पण त्यांची समस्या आहे, जसं गटर लाईनची समस्या आहे, जे 8 दिवसापासून त्यांनी जर एखादी तक्रार दिली जमादारकडे तर ते पूर्ण होत नाही. 8 दिवस त्यांना 8 दिवस 10 दिवस त्यांना वाट पाहावी लागते का माझ्या गटर लाईनच्या चोकअप म्हणजे खोलण्यात येईल. पण ते समस्या आता जसे जनतेच्या माझ्याकडे समस्या येऊन राहिली तर मी तुरंत जमादारला फोन करून त्या समस्या सोडवण्यात येतो. हे प्रॉब्लेम जर मी आलो तर हे प्रॉब्लेम त्यांना येणार नाही, हे प्रॉब्लेम येणार नाही. आता पाण्याची समस्या जशी आहे, पाण्याच्या बिलामध्ये वाढ झालेला आहे. अचानक बिलामध्ये म्हणजे जिथे 600-700 रुपये यायचे सरळ 2800 रुपये येऊन राहिलं लोकांना. त्याकरिताही माझे झोनल मॅनेजर जे आहेत त्यांच्यासोबत बोलणं झालेलं आहे. त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलं आहे का त्यांच्या बिलामध्ये मी कमीपर्यंत म्हणजे जो पण माझ्यापर्यंत होईल ते मी करीन. सर, शिवसेना पक्षाने शिंदे गटनी तुमच्यावर एवढा मोठा विश्वास दाखवलेला आहे, तुम्हाला दावेदारी देत आहे. सर, तुम्ही त्यांचे मन कसे जिंकाल? त्यांचे मन म्हणजे आता त्यांनी एवढी मोठी जिम्मेदारी दिली आहे मला प्रभाग 8ची, पण मी उपविभाग प्रमुख होतो तर प्रभाग 8 एक नाही, इतर जे प्रभाग आहेत तिथं पण माझे कामं चालू होते. याच्या अगोदर पण त्यांना मी काम करून दाखवलेले आहे, म्हणून त्यांनी माझ्यावर ही जिम्मेदारी दिलेली आहे. सर, तुमच्या प्रभागाची जनता तुमच्यावर खूप प्रेम करते असं वाटतं आहे. सर, तुमची प्रभागाची जनता तुम्हाला का बरं निवडून आले? तुम्हाला असं वाटते की तुम्हाला त्यांच्यावर विश्वास आहे? कसं आहे, जे 8 वर्ष झाले आपले जे नगरसेवक चुनून आले त्यांनी या प्रभागात कधीही पाहिलं नाही. समस्यासाठी कुठे जाणार आहे जनता, पण जनतेला आता असा युवा नेतृत्व पाहिजे जो त्यांच्या कामात तत्पर त्याने उभे राहायला पाहिजे. त्याकरिता जनतेचा विश्वास आपल्यावर बसून राहिलेला आहे आणि जनतेचे जे त्रास आहे ते झटपट त्यांना झालेलं पाहिजे, म्हणजे 1-2 दिवसात निर्णय झालेला पाहिजे त्यांच्या न ते आपण करून देतो, म्हणून त्यांचा विश्वास आपल्यावर बसलेला आहे. सर, तुमचे जे प्रभाग जे आहे 8 ते एक डेव्हलपमेंट एरिया नाही आहे, त्याचा विकास नाही आहे. सर, तुम्ही कशा पद्धतीने या तुमच्या प्रभागाचा विकास कराल? आता जसं तुम्ही आता बघितलं असेल, जर तुम्ही बघितलं असेल तर इकडं विकास जो आहे आता जेवढा पण विकास झालेला आहे हे आमच्या मार्फत झालेला आहे.
जसे रोड नव्हते, रोड खोदून ठेवलेलं होतं, पाण्याच्या लाईनं जे आहेत ते त्यांच्या चक्करमध्ये रोडांना खोदून ठेवलेलं होतं, ते पूर्ण कवर करण्यात आलेलं आहे आता. नाही, इतर ठिकाणी पण आपण आता गटर लाईन जसे चोकअप असतात, कधी तुटलेले असतात, ते पण आपण रिकवर करून राहिलो. हे आपल्या जे मूलभूत समस्या आहे लोकांच्या, ते आम्ही पूर्ण करत आहे. आता आमच्या एरियाची, मग दुसऱ्या एरियाची, आता कसं जनतेला जसे जसं माहीत पडतो का हा मुलगा करून राहिला, तर ते आमच्यापर्यंत येतात आणि त्यांची समस्या सोडवण्याचे आम्ही 100% आपलं हे देऊन, योगदान देऊन ते करतो आम्ही. सर, लाडकी बहीण योजना जेव्हा आली होती, आपण किती महिलांना असे किती महिलांना तुम्ही हमी भरून त्यांना त्यांच्या समस्या पूर्ण केलेल्या आहे? लाडकी बहीण योजनेचे आम्ही शनिवार आणि रविवार 4 ते 5 शनिवार रविवार असे आम्ही शिबिर लावले आणि 400 ते 500 महिला जे आहेत त्यांना त्यांचे फॉर्म स्वतः भरून देऊन ऑनलाईन करून त्यांना आम्ही पैसे मिळवण्याचे काम करून दिले. कोणाच्या समस्या होत्या लाडक्या बहिण्याच्या, ते पण आम्ही कंप्लीट केलेले आहे. सर, आता नवीन एक आलेलं आहे KYC बद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि तुम्ही महिलांना, तुमच्या बहिणींना काय सांगाल, त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? जसं जे KYC ऑनलाईन KYC आहे, ते ऑनलाईन KYC तर ज्यांच्या माझ्यापर्यंत ज्यांचे फॉर्म मी भरलेले आहेत, त्यांचे जर माझ्याकडे प्रॉब्लेम आले तर मी ही KYC त्यांची करून देत आहे ऑनलाईन. आणि जसे काही फॉर्म आम्ही आशा वर्करला दिलेले होते, तर त्यांच्याकडे जर ते राहील, प्रॉब्लेम जर आली तर ते सॉल्व करून देतात. आमच्या कसा कॉन्टॅक्ट आहे आशा वर्करसोबत. सर, मला एक सांगा, मध्यंतरी विधानसभा चुनाव होते, त्यामध्ये काँग्रेसनी अपक्ष जे आपले हे आहे विरोधक, त्यांनी खूप मोठा एक आरोप लावलेला होता वोट चोरीचं. तुम्हाला काय वाटते सर, की या नगरपालिकाची निवडणुकीमध्ये पुन्हा वोट चोरी पुन्हा येतील की नाही येणार? ते कसं आहे, वोट चोरीचे आता हा मी सांगू शकणार नाही, कारण की तो सिस्टीम कशा प्रकारे काम करतो ते आपल्याला त्याच्याबद्दल काही जाणीव नाही, म्हणून त्याबद्दल तर मी बोलू शकत नाही. सर, तुम्ही तुमच्या प्रभागाच्या जनतेला, युवांना काय एक संदेश द्याल, काय एक आवाहन कराल? मी तर युवांना हे संदेश देतो का आता ज्या प्रकारे आपले युवा नेतृत्व हा समोर आला पाहिजे आणि यांनी स्वतः आपल्या हातात घेऊन हे जे पण कामं आहेत, जे अडकलेले कामं आहेत, ते स्वतः पुढाकार घेऊन ते कंप्लीट केलेले पाहिजे. लोकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि युवा नेतृत्वाची गरज आहे, काळाची गरज आहे आता युवा नेतृत्वाची, तर ते जपली पाहिजे त्यांनी आता. सर, आपण एक युवा आहात, आपण मला हे सांगा, युवा वर्ग आजकाल टेक्निकल एज्युकेशनकडे कमी वळून जास्तीत जास्त राजकारणाकडे येत आहे, खास करून शिंदे गट किंवा BJPमध्ये. सर, कितपर्यंत चांगलं आहे आणि तुमची प्रतिक्रिया काय राहील एज्युकेशन आणि राजकारणाकडे? बघा, युवा नेतृत्व राजकारणात यावं, पण पूर्णपणे नाही. काही आपलं अगोदर आपलं स्टडी कंप्लीट करून मग राजनीतीकडे वळावं, हे हे राहील त्यांना. ठीक आहे सर, आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.